प्रवेश केला म्हणजे त्याचे लफडे बंद होईल असं नाही. गुलाबराव पाटील कुणाबद्दल बोलले आणि का? अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खानदेशच्या राजकारणात बड्या घडामोडी घडल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातील वातावरण सध्या तापलेलं आहे. महाविकास आघाडीला अजित पवार गटाने जोरदार धक्का दिलाय. आजी माजी मंत्री बडे नेते अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येत आहेत. त्यातच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या त्या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे महायुतीत. त्यामुळे वादाची ठिणगी पडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अक्षय तृतीयेनिमित्ताने राज्यभरातील जनतेला खानदेशची बोलीभाषा असलेल्या अहिराणी भाषेत गणमनत शुभेच्छा दिल्या आहेत आणि यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी खानदेशातील आजी माजी मंत्र्यांना चांगलेच चिमटे काढले आहेत. खानदेशात सतीश पाटील, गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश एवढा सुकर नव्हता. राष्ट्रवादीतूनच दोघांना मोठा विरोध झाला, पण अखेर त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं निश्चित झाल्याचं समजतंय. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असं नाही. ते कशाकरता जात आहे ते अख्ख्या जगाला माहिती आहे असा टोला पाटील यांनी लगावला आहे. मजूर फेडरेशनमधील घोटाळा, जिल्हा बँकेतून 5 कोटींचे घेतलेले कर्ज प्रकरण, यामुळे ते अडचणीत आहेत. निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली आहे, त्यामुळे ते अडचणीत येणार आहेत. त्यांनी जी घाण केली आहे ती साफ करण्यासाठी ते जात आहेत. अजितदादा छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईन. फार सुंदर माणसं त्यांनी तपासून घेतलेली आहेत, त्या देवकर यांच्यासारखे. असा घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. अजितदादांच्या पुढच्या काळात लक्षात येईल की आपण तपासलेला हा माणूस चुकीचा होता असं सांगायला ते विसरले नाहीत. प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लफडे बंद होतील असं नाहीये. ते 3 टायर एसी मधून 2 टायर एसी मध्ये जात आहे. ते कशा करता जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे. या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे 27 लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं, आतापर्यंत त्यांनी 8 कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे. ते भाडं चालू राहावं याच्याकरता ते जात आहेत. त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये 10 कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे. ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली, हे त्यांना माहिती आहे. त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे. बुलढाणा अर्बनची अडचण आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतर सुद्धा स्वतः 10 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे. कायद्याने ते घेता येत नाही. रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्सनुसार ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्याच दिवशी त्यांचं सभासत्व केलं पाहिजे. ते त्यांना लपवायचं आहे. गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर 10 कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे. ते अजूनपर्यंत भरलेले नाही. उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे. 24 तारीख त्याला आहे. त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात. ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत. आणि याच्याने काय अजितदादा ते छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल. फार सुंदर माणसं तपासलेत त्यांनी, देवकर आप्पासारखे. त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.